ना राजकीय पार्श्वभूमी ना आर्थिक पाठबळ, फक्त समाजातील वंचित घटकांसाठी लढण्याची तळमळ, एवढे एकच भांडवल घेऊन तो चळवळीत आला. आई वडील ऊसतोडी मजूर. ऊस हंगाम संपला की मेंढरांचा कळप घ्यायचा आणि भटकायचं. ही कहाणी एकट्या लक्ष्मण हाके या तरुणाची नव्हती, तर त्याच्या आजूबाजूच्या त्याच्यासारख्याच अनेक तरुणांची ही कहाणी होती. पण आलिया बोगासी असावे सादर हे लक्ष्मणला मान्य नव्हतं. बंडखोरी वृत्ती त्याला स्वस्त बसू देत नव्हती. मग शिक्षण घेत असताना लक्ष्मण संविधान वंचितांचे, विद्यार्थ्यांचे हक्क यासाठी भांडू लागला. पण जगण्याची लढाई आवाज क्षीण होत गेला. नमस्कार, मी वर्षा भस्मारे. मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओबीसी आंदोलनाने साऱ्या राज्यात चर्चेत आलेलं नाव म्हणजे लक्ष्मण हाके. कोणतेही नावगाव नसताना अचानक हा माणूस कोठून आला असा अनेकांना प्रश्न पडला. पण हा चळवळ्या अचानक कोठून आलेला नाहीये. सोलापूर जिल्ह्याच्या कायमस्वरूपी दुष्काळी सांगोला तालुक्यातील जुजारपूर हे लक्ष्मण हाके यांचे गाव. अर्थातच जुजारपूरही दुष्काळीच. जगण्याच्या लढाईसाठी गावातील इतर लोकांप्रमाणे लक्ष्मण हाके यांचे आई वडील देखील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखरपट्ट्यात ऊसतोडी मजूर म्हणून कामाला जायचे. लहानगा लक्ष्मण देखील आई वडिलांसोबत ऊस तोडणीसाठी जायचा. त्याला नदीकाठच्या समृद्ध भागाची प्रगती खाणवायची. आपल्यालाही चांगलं जगता आलं पाहिजे, आपल्यालाही स्थिर जीवन मिळालं पाहिजे असं छोट्या लक्ष्मणला वाटायचं. मग लक्ष्मणने ठरवलं आपण शिकायचं, तेही नदीकाठच्या सांगली शहरात. 12वी पर्यंतचं शिक्षण झाल्यावर लक्ष्मणनं पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगलीतील विलिंगडन महाविद्यालयात प्रवेश घेतला. विलिंगडन महाविद्यालय म्हणजे त्या काळी चळवळीची बीज पेरणारी शाळा. त्यात लक्ष्मण आधीच ठरवून आलेला. लक्ष्मणने MA करत असताना देशाचे राजकारण, संविधान याचा अभ्यास केला. मंडल आयोगाची अंमलबजावणी नुकतीच झालेली होती, त्यामुळे आरक्षणाचे महत्त्व लक्ष्मणला समजले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये लक्ष्मणला प्राध्यापकाची नोकरी मिळाली. नोकरीसोबत छोकरीही मिळाली. प्राध्यापक मुलीशी लग्न झालं. आर्थिक स्थैर्य आलं. पण स्वस्त बसेल तो लक्ष्मण कसला. 4-6 वर्ष नोकरी केली आणि चांगली स्थिर स्थावर नोकरी सोडून लक्ष्मणने समाजासाठी काम करायचं ठरवलं. धनगर समाजाच्या आंदोलनातून प्रकाश शेंडगे यांच्याशी संबंध आल्यावर लक्ष्मणला पैसा मिळाला. गावोगावी व्याख्याने देऊन समाजात आपल्या हक्काची जनजागृती करण्यात त्यांनी सुरुवात केली. अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले यांच्यावरील व्याख्याने देऊन लक्ष्मण हाके यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या पोतराज आंदोलनाने लक्ष्मण हाके यांनी ओबीसी नेत्यांचे लक्ष वेधले. विजय वडेट्टीवार यांच्याशी लक्ष्मण हाके यांचा संपर्क आला आणि वडेट्टीवार यांनी त्यांना राज्य मागासवर्ग आयोगावर अशासकीय सदस्य म्हणून घेतले. त्याच काळात राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले होते. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला सर्व निकष बाजूला सारून सकारात्मक अहवाल तयार करण्याच्या सूचना केल्या. सरकारची ही भूमिका न रुचल्याने हाकेंनी सरळ मागासवर्ग आयोगाचा राजीनामा देत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केला. इथे लक्ष्मण हाके यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली आणि त्यांचे नाव साऱ्या राज्यात चर्चेत आलं. दरम्यानच्या काळात त्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे प्रवक्तेपद देखील दिलं. हाके यांचे वक्तृत्व फारसे प्रभावी नाही, पण त्यांची मांडणी अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद असल्याने त्यांच्या भूमिकेकडे समाज गांभीर्याने पाहू लागला. राजकीय नेतेही त्यांच्याकडे आदराने पाहू लागले. पण कोणत्याही चळवळीला राजकीय अधिष्ठान असल्याशिवाय चळवळीला बळ मिळत नाही. या उद्देशाने हाकेंनी माढा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचं ठरवलं. पण महायुतीच्या जागा वाटपात त्यांना संधी मिळाली नाही. पण त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण आजकाल चळवळीतील नेत्यांना लोक राजकीय पटलावर स्वीकारत नाही याचा प्रत्यय लक्ष्मण हाके यांना आला आणि त्यांना माढातून पराभव स्वीकारावा लागला. माढातून निवडणूक लढण्यामागे हाकेंची जातीय मतांची गणिते होती, पण ती कागदावरच राहिली. आता समाजासाठी लढायचे की नाही असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला. पण चळवळीचे रग त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम राहिल्याने ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याच्या भीतीने हाकेंनी सरळ जरांगेप्रमाणे उपोषणाचे हत्यार उपसले. बारामतीत धनगर समाजाच्या आंदोलनाचा अनुभव गाठीशी असल्याने हाकेंनी दीर्घ आंदोलन करायची तयारी ठेवली. सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. आज लक्ष्मण हाके यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे खरे, पण या आंदोलनाने ओबीसी नेता म्हणून त्यांना मिळालेली ओळख हाकेंची वाटचाल सुखकर करेल.